नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शिवण क्लासच्या तिसऱ्या दिवसामध्ये। आज आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे ते पेपर कटिंग ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तिसऱ्या दिवसामध्ये ब्लाऊज पिसावरती पेपर कटिंग ठेवून कटिंग कसं करायचं ते लक्षात येईल। जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघितले नसतील ते व्हिडिओ बघा, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तर बघा, आता आपण इथं ब्लाऊज पीस जो आहे तो असा फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे डबल केलेला आहे ब्लाऊज पीस। नेहमी बंद गळ्यावरती पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि ते मार्किंग करायचं आहे। नेहमी प्रश्न पडतो हे कटिंग कसं करायचं, तर आपण हे कटिंग करायचं आहे। तर हा आपला पाठीमागचा भाग आहे, तर पाठीमागचा भाग आहे तो बंद बाजूवरती ठेवायचा, म्हणजे आपण ही जी बाजू आहे ती आपली बंद आहे, तिथं आपला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे। तुम्ही पिनाही लावून घेऊ शकता, इथं टाचन जे असते आपली ती लावायची आहे। खालचं जे आहे ते बरोबर आहे का बघायचं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज उंचीमध्ये कमी पडणार नाही आणि त्यावरती आपण काय ठेवायचं आहे काहीतरी आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। आपली कैची जी आहे ती अशी ठेवायची आहे, तिथं तुमचा ब्लाऊजचा भाग ॲडजस्ट होईल तिथं तुम्ही तो भाग ठेवायचा आहे। इथं आपला पाठीमागचा भाग ठेवल्याच्या नंतर आपण आता स्लीव जे आहे उंचीला जास्त आहे त्यामुळे इकडच्या साईडला बसणार नाही, म्हणून आपण इकडच्या साईडला ह्या साईडला आपण बाही अशी उभी काढून घ्यायची आहे। बाकीचे जे भाग आहेत ते आपण इथं ठेवून घ्यायचे आहेत। ही आपली क्रॉसपट्टी आहे। इथं कपडा जास्त असेल तर डबल क्रॉसपट्टी काढायची आपली, आणि कमी असेल तर आपण खाली पडलं ते करून झालेलं आहे। आता आपला जो हा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे, जो जिथं बसेल जिथं ॲडजस्ट होईल तो तिथं आपण ॲडजस्ट करून ठेवून द्यायचा आहे आपला। हा भाग आपला इथं ठेवायचा आहे आपण, आणि त्यावरती काहीतरी ठेवून द्यायचं म्हणजे तो पार्ट हालत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कटोरी कशी ठेवायची, तर नेहमी हा जो सरळ भाग आहे तो सरळवरती असा ठेवायचा आहे। म्हणजे तुम्ही कुठेही कटोरी ठेवा, इकडच्या जरी साईडला अशी मध्यभागी जर ठेवली तर हा जो सरळ पॉईंट आहे तो सरळमध्ये आला पाहिजे, म्हणजे क्रॉस असं कधी ठेवायचं नाही। जी कटोरी आहे ती आपली अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची आहे। इकडल्या जर अशी ठेवायची, म्हणजे इकडल्या जरी साईडला ठेवली तर तुम्ही कटोरी अशी इथं ठेवून घ्या, म्हणजे हा जो सरळ भाग आहे तो सरळमध्ये आला पाहिजे असं हे इथं ठेवून घ्यायचं आहे। आणि आपली क्रॉसपट्टी आहे ती इथं काढायची आणि बाही जी आहे ती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तो मग इकडचं पार्ट तुम्हाला मार्किंग करते आणि परत इकडचे करून दाखवत आहे। तर एक एक पार्ट आपण इथं मार्क करून घ्यायचा आहे। आपण हा पार्ट इथंही ठेवू शकतो, असं ठेवून म्हणजे डबल क्रॉसपट्टी आपण इकडं काढू शकतो। इथं आपली डबल क्रॉसपट्टी निघेल म्हणून आपण तो भाग तिथं काढूया आणि कटोरी इथं ठेवायची आहे। जिथं तो भाग ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे आपल्याला भाग ठेवून घ्यायचे आहेत पेपरचे, आणि ब्लाऊज आपला मार्किंग करून घ्यायचा आहे। मार्किंग करताना मार्जिन ठेवायचं नाही बिलकुल, कडेला एकदम पेपरच्या मार्किंग करायचं आहे। हे बघा, हा आपला पार्ट मार्किंग करून झालेला आहे। हे असं मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा आपला पाठीमागचा भाग व्यवस्थित असा मार्किंग करायचा आहे। असं मार्क करायचं। हा पाठीमागचा भाग झाला, समोरचा पार्ट मार्क झालेला आहे। आता आपण इथं जे आहे ते डबल कटोरी काढायची आहे। हे कट करून झाल्यानंतर मी तुम्हाला इथं डबल कटोरी काढून दाखवते।
डबल कटोरी काढल्याच्या नंतर इथं जे आहे ते आपल्याला डबल क्रॉसपट्टी काढायची आहे. इथं जे आहे ते आपण ही आपली कटोरी एक साईडला ठेवून घ्यायची आहे. अगोदर आपण क्रॉसपट्टीचं कुठपर्यंत येणार आहे आपली ते बघूयात आणि त्याच्यानंतर आपण कटोरीचं माप टाकूयात, म्हणजे आपल्याला परत कमी पडणार नाही. तर सांगितल्याप्रमाणे हा जो सरळ भाग आहे तुम्ही बघू शकता, हा जो सरळ भाग आहे तो सरळ वरती ठेवायचा. कुठेही ठेवा, इथं जर ठेवला तरी असा सरळ ठेवायचा. हे आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. अजिबात कमी जास्त करायचं नाही. ज्या साईडला बसेल त्या साईडला तो भाग आपण ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. ही बघा अशी कटोरी आपली मार्किंग झालेली आहे. आणि इकडच्या साईडला जे आहे ते आपण आपली जी आहे ती बाही इथं ठेवून कटिंग करायचं आहे. तर बघा हे आपलं असं मार्किंग करून झालेलं आहे. आणि कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करताना हे बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे. हे जे पूर्ण आहे ते बाहेरच्या बाजूने कट करायचं, म्हणजे आपलं मार्जिन जे आहे ते परफेक्ट राहतं. आता आपण हे कट करूया. आता इथं बाही पण मी मार्क करून घेते आणि त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशी काढायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. हे बघा बाही आपली इथं बसते, त्यामुळे बाही आपण इथं ठेवून घ्यायची आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आपण इकडच्या साईडला बाही काढतो त्यावेळेस काय करायचं आहे, मी इकडं करते. हे इकडच्या साईडला बाही काढतो त्यावेळेस पाव इंच आणखीन एक्स्ट्रा घ्यायचं आहे फोल्ड करण्यासाठी, कारण इकडं काट नाही आहे. आपल्या इकडच्या साईडला काट असतो त्यावेळेस आपण फोल्ड करतो, पण इकडं आपल्याला पाव इंच समोर पेपर सरकावून घ्यायचं आहे, म्हणजे फोल्डिंग करण्यासाठी आपल्याला ते अंतर ठेवायचं आहे. आणि परत इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपलं बाहीचं पण मार्किंग झालेलं आहे. तर आपलं हे मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तर कट करायचं आहे आपल्याला. हे अगोदर आपण हे कटिंग करूयात आणि मग परत मी तुम्हाला क्रॉसपट्टी डबल कशी काढायची ते दाखवते. कटिंग करताना आपल्याला अगोदर बाहेरच्या बाजूने कट करत जायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करून घेणार आहोत आपला. स्टेप बाय स्टेप असंच आपण पूर्ण असा क्लास पूर्ण इथं शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचा क्लास पूर्ण करता येईल. हा पाठीमागचा भाग आहे. बघा मी जसं मार्किंगच्या बाहेरून कट करत आहे तसं तुम्हाला मार्किंगच्या बाहेर कट करायचं आहे. हे आपलं कटिंग करून झालेलं आहे. ह्याच्यावरती आपण डबल क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही डबल क्रॉसपट्टी कट करताल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपली फोल्ड करून घ्यायची आहे एक साईडने. म्हणजे असं इथं मी अगोदर कटिंग केलेलं आहे. हे बघा हे जे आहे ते अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूला, जी सरळ बाजू आहे त्या बाजूला.
असा फोल्ड पेपर करून घ्यायचा, कारण इथं 4 निघणार आहेत, 2च क्रॉस पट्ट्या निघणार आहेत. आपण 4 काढतो, पण कपडा जास्त असेल तर असं काढायचं म्हणजे वेळ लवकर होतं. आणि सिंगल काढायचं असेल तर हे फोल्ड करायचं नाही. हे बघा असं बरोबर आपलं असं फोल्ड करायचं आणि मार्क करून घ्यायचं आहे जशास तसं. बघा ही आपली अशी डबलची क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे पेपर कटिंग केलेलं आहे ना. आणि तुम्हाला हुक कमरपट्टी 1.5 इंचाची काढून घ्यायची आहे. आणि हुकची जी पट्टी आहे हुक लूकची पण ती पण एक पट्टी 2 इंचाची काढायची, एक 1.5 इंचाची काढायची. त्याच्यानंतर पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर तो ब्लाऊज तयार करताना तो पट्टे मी तुम्हाला काढून दाखवेन, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज तयार करून घेणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच वेळेस मी तुम्हाला पट्टेही तिथंच लगेच कटिंग करून दाखवणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.